नांदेडचा भाजपचा उमेदवार उठवायचा आहे म्हणून माझा आवाज बसलाय। सुषमाताई जशा भूमिकन्या या लातूरच्या आहेत तशाच या लातूरचा भूमिपुत्र मी आहे आणि आपला पॅटर्नच वेगळा आहे। नांदेडमध्ये 19 मध्ये आपला पॅटर्न कसा चालला तुम्हाला माहिती आहे। आपण तिसऱ्या नंबरची जरी मतं घेतली तरी आज बीजेपीच्या काटेरी वाटेनं जे निघून गेलेत त्याचा पराभव आपल्यामुळे झाला। आणि आता मला अमित भैयांना सांगायचं आहे की मी जे केलतो ते बरोबरच केलतो। जो माझ्यामुळे निवडून आला तो आमच्या शिंदेताईचा भाऊ, आता त्याला पाडायची जिम्मेदारी तुम्ही माझ्यावर दिलेली आहे। खरं तर माझ्यावर दिलेली आहे असं मी म्हणतो, जिम्मेदारी घेतली आपल्या जनतेनं। आता नांदेडमध्ये भैया काही चर्चा चालू आहे माहिती आहे का? डॉक्टर शिवाजीराव काळगे मन 1.5 लाख मतांना निवडून येणार आहेत। आता वसंतराव चव्हाणाला 2 लाख मतांना निवडून आपल्याला द्यायचं आहे। म्हणजे या लोकसभेतला सगळ्यात मोठा मास्टर स्ट्रोक भाजपा म्हणजे भाड्यानं जमवलेली पार्टी। भाजपा म्हणजे भाड्यानं जमवलेली पार्टी। आमचा एक भाड्या त्याच्यामध्ये सहभागी झाला आहे। भाजपला वाटलं की त्याच्या निमित्तानं मास्टर स्ट्रोक मिळेल, पण खरा मास्टर स्ट्रोक अमित भैया देणार आहेत। लातूरची जागा तर काढणारच आहेत, पण नांदेडची जागा देखील अमित भैया काढणार आहेत। त्यांच्या नेतृत्वाला वंदन करण्यासाठी मी आज इथे उभा आहे। कारण बांधवांनो, मी ज्या समाजातून येतो तो समाज आज राजकीय दृष्ट्या वंचित समाज आहे। आमचा राजकीय प्रवास फार आडवाड्यान असतो, पांदीच्या रस्त्यानं असतो, काटेरी वाट्यानं असतो। त्याला हमरस्त्यावर आणण्याचं काम देशमुख कुटुंबाने केलं। 4 दिवसापूर्वी माझा प्रवेश काँग्रेसमध्ये झाला आणि तुम्ही टीव्हीवर बघितलं असेल की भाजपची डोकेदुखी वाढली। माझा प्रवेश झाला, माझी बदनामी सुरू केली। कोण केली? माजी मुख्यमंत्र्यानं बदनामी सुरू केली। वंगळ संगळ लिहून यायले, पण शेवटी संघर्ष करणं हा आमच्या जगण्याचा स्थायी भाव आहे। त्यामुळे भैया, तुम्ही आमच्यावरती जो विश्वास टाकलेला आहे, आमच्या खांद्यावरती जी जिम्मेदारी दिलेली आहे, ती जिम्मेदारी पूर्ण करण्यासाठी आज आम्ही 2 ते 3 तास झोपतोय, 14 सभा दररोज करतोय। आणि निश्चितपणानं डॉक्टर साहेब, तुम्ही जेवढ्या मतानं निवडून याल त्याच्यापेक्षा 1 का होईना मतानं आम्ही निवडून आणतो बरं का। आता जिम्मेदारी बघा, आपली स्पर्धा आहे। काळगे साहेब जास्त मतानं निवडून येतात का आमचे चव्हाण साहेब निवडून येतात हे बघा। आमचे माजी मुख्यमंत्री गल्ली बोळायला फिरायलेत। काय मला वाटते माणसाच्या सुखाच्या कल्पना काय आहेत मला काही माहिती नाही। 2 वेळेला मुख्यमंत्री, वडील मुख्यमंत्री, गृहमंत्री केंद्रामध्ये, अहो 3 पिढ्याचं राजकारण, पण गल्ली बोळानं माणूस फिरायला हात जोडीत। आमचे मराठा बांधव म्हणालेत गावाचं याचं काम नाही। आमचा धनगर समाज म्हणाला आमच्या आरक्षणाची वाट लागली, यायचं नाही गावात। मुसलमान समाजानं ठरविलेलं आहे यावेळेला की 1 पिल्लू बी मतदान करणार नाही। बौद्ध समाजानं ठरविलेलं आहे की आम्ही मतदान करणार नाही। आपल्या महाराष्ट्रामध्ये वर राजपुताने ठरवलंय, काल 4 दिवसापूर्वी तुम्ही पेपरला टीव्हीला बघितलं असेल, राजपुतांनी ठरवलंय राजस्थानमध्ये, उत्तर प्रदेशमध्ये, बिहारमध्ये राजपूत समाजाचं एकही मत आम्ही बीजेपीला देणार नाही। वर पंजाबमध्ये, हरियाणामध्ये शीख आणि जाटांनी ठरवलंय आमचं 1 मत देणार नाही, कारण हे ना आमच्या रस्त्यात खिळे रोवले। आम्हाला 2 वर्षापासून दिल्लीच्या दारावर बसवलंय, 850 लोक आमचे मारून टाकलेत, आम्ही ह्याला एकही मत देणार नाही। मग 400 पार हे काही अफगाणिस्तानामधून मतदार आणून जाणार आहेत का? काय कसे जाणार आहेत हे? म्हणून भैया, आता आमचे साहेब फिरायलेत, म्हणायलेत की माझी इज्जत तुमच्या हातात आहे। आम्हाला निरोप आहेत, सगळ्याला निरोप आहे, दबाव आहेत, चला बीजेपीकडं,
चला बीजेपीकड. लोक म्हणाले तुमचं तुम्हीच जावा, आम्ही येईना. गावामध्ये आता भाषण करायची गरज नाही. काळगे साहेब आम्हाला नांदेडला विचारा तुम्ही ताईला, आम्हाला भाषण करू देईना आलेत लोक भैया. आम्ही सांगलो आहोत ते सगळं आम्हाला माहित आहे, महागाई माहित आहे, बेरोजगारी माहित आहे, वाट लावली या मोदीनं, सगळा फेकाफेकी करतोय माहित आहे म्हणले. आम्हाला एवढंच सांगा अशोक चव्हाण बीजेपीत का गेलाय. आणि सगळ्यात परेशान झालेत आमच्या ताईचे भाऊ, त्याचे मतच कमी होऊन गेले हो. ते उठून म्हणायलेत महाग मला निवडून दिल्या, या वेळीला बी आशीर्वाद द्या. ते खाली बसले की चव्हाण साहेब उठालेत, ते म्हणालेत ह्याच्याकडे बघून मत देऊ नका, माझ्याकडे बघून मत द्या. आणि आता मोदी आलाय, मोदी म्हणते ह्या दोघांकडे बी बघून मत देऊ नका, माझ्याकडे बघून मत द्या. आणि जनतेनं ठरवलंय या तिघाकडे बी बघून मत द्यायची नाहीत, काँग्रेसकडे बघून मत द्यायची आहेत, महाविकास आघाडीकडे बघून मत द्यायची आहेत. म्हणून बांधवांनो 400 पारचा फुगा फोडायचा आहे. तुम्ही इथं जेवढ्या जोरात फोडसाल तेवढ्या जोऱ्यामध्ये आम्ही तर फोडूच, पण उन्हाळ्याचे दिवस वाढलेले आहेत, टरबूज खाण्याचे दिवस आहेत. महाराष्ट्रातलं मोठं टरबूज आम्ही 26 तारखेला कापणार आहोत आणि तुम्ही 7 तारखेला जोऱ्यात कापायचंय एवढंच सांगायला आलोय. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. 26 तारखेच्या नंतर माझं इलेक्शन संपल्यानंतर काळगे साहेब तुमच्या प्रचाराला मी इथे येणार आहे, या जिल्ह्यामध्ये फिरणार आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब.